ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा सध्या गंभीर प्रश्न बनलाय। सगळ्याच वयोगटातल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत चाललंय। यावर पुण्यातल्या विपश्यना केंद्रानं अनोखा उपाय शोधलाय, तो ध्यानधारणेचा। पुण्यातल्या विद्यार्थ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलाय। विद्यार्थ्यांवरचं अभ्यास आणि स्पर्धेचं ओझं कमी व्हावं म्हणून सरकारनं 10वी-12वीची मेरिट लिस्ट बंद केली। मात्र इंजिनिअरिंग मेडिकलच्या प्रवेश परीक्षांचं टेन्शन विद्यार्थ्यांना आहेच। त्याचाच परिणाम म्हणून राज्यात जानेवारीपासून 66 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी पुण्यातल्या विपश्यना केंद्रानं पुढाकार घेतलाय। सुट्टीच्या दिवशी या केंद्रात ध्यान लावून बसलेले हे चिमुकले प्रयत्न करतायत तो मन एकाग्र करण्याचा आणि अभ्यासाचं दडपण दूर करण्याचा। विद्यार्थी-विद्यार्थिनी ही साधना करून आपलं मन सबल आणि निर्मल करून आपल्या अभ्यासात प्रगती करू शकते। आणि मन निर्मल झालं, सबल झालं म्हणजे स्मरणशक्ती वाढते, बुद्धिमत्ता वाढते, एकाग्रता वाढते, भय कमी होतं। विद्यार्थ्यांनी ध्यानधारणा करण्याचा हा पहिलाच प्रयोग, मात्र याला पुण्यातल्या शाळांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। त्याचबरोबर विद्यार्थीही दिवसभर अशी ध्यानधारणा करतायत हे विशेष। ध्यानधारणा करतानाच मधून काही वेळासाठी या विद्यार्थ्यांना मैदानावर असं बागडायला सोडलं जातं। या प्रयोगाविषयी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियाही अतिशय बोलक्या आहेत। मला इथं आल्यापासून खूप चांगलं वाटतंय। माझा दररोज अभ्यास होतो। इथे आल्यामुळे मन माझे शांत होते, चंचल होत नाही, सकाळी लवकर उठण्याचे व नीट सवयी लागतात। आनापानाने आपलं ब्रेन शार्प होतं, आपण आपल्या अभ्यासामध्ये आपली एकाग्रता वाढते। 1 किंवा 2 दिवसांचं हे ध्यानधारणेचं सत्र असतं। या काळात विद्यार्थ्यांना नाश्ता, जेवण आणि मार्गदर्शन या सगळ्या सुविधा विनामूल्य आहेत। त्यामागचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त शाळा आणि विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा आणि अशा कोवळ्या जीवांच्या आत्महत्या थांबाव्यात। झी24 ताससाठी पुण्याहून नितीन पाटोळेसह अमोल जोशी, मुंबई। मेट्रो न्यूज मध्ये इथेच थांबतोय, पण इथून पुढेही बातम्यांचा ओघ असाच सुरू राहणार आहे। तेव्हा तुम्ही पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे।